सनातन दे सनातन दे सनातन दे 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 सनातन। नमस्कार, मी अजित चव्हाण. दे दणादणच्या आजच्या या भागामध्ये आपण औद्योगिक शहर पिंपरी चिंचवडमध्ये आलोत. पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या मतदारसंघातली ही सगळी दिग्गज मंडळी उमेदवार आपल्याबरोबर आहेत आणि दे दणादणमध्ये त्यांच्या विरोधकांना का निवडून देऊ नये, पिंपरी चिंचवडकरांना आणि महाराष्ट्राला ही सगळी मंडळी सांगणार आहेत. सुरुवातीला आपण आपल्या दे दणादणमध्ये सहभागी मान्यवरांची ओळख करून घेऊयात. सुलभा उबाळे आहेत, शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्या सुलभाताई, स्वागत दे दणादणमध्ये आपलं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे एकनाथ पवार आहेत. पवार साहेब, आपलंही स्वागत दे दणादणमध्ये. इथले आता विद्यमान आमदार विलास लांडे आपल्याबरोबर आहेत. लांडे साहेब, तुमचं स्वागत दे दणादणमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सचिन चिखले आपल्याबरोबर आहेत. सचिन चिखले, तुमचं देखील स्वागत या कार्यक्रमामध्ये. सुरुवात अर्थातच विद्यमान आमदार विलास लांडे इथं आपल्याबरोबर आहेत. लांडे साहेब, का तुमच्या विरोधकांना निवडून द्यायचं नाही? दे दणादणमध्ये काय सांगाल महाराष्ट्राला, पिंपरी चिंचवडकरांना तुमच्या विरोधकांना का निवडून देऊ नये? सुलभा उबाळ्यांकडे जाऊयात. सुलभाताई, का तुम्हालाच निवडून द्यावं? विरोधकांना का निवडून देऊ नये? का संधी देऊ नये विरोधकांना? का तुम्हाला निवडून द्यावं? विरोधकांना का निवडून देऊ नये पिंपरी चिंचवडकरांना? आत्ताच विद्यमान आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांनी जी जी कामं केली आहेत. तर मी या ठिकाणी आपल्याला सांगते की आपण जाऊन बघा की फक्त भूमिपूजनं झालेली आहेत. ती कामं होणार नाही होणार, त्याच्या निविदा निघणार नाही निघणार, हे सगळं अजून प्रलंबित आहे. आणि आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे यांची धावपळ चाललेली आहे आणि त्यांनी भूमिपूजनं केलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे शहरामध्ये या अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा जो मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा यांना प्रचंड प्रभावाला सामोरं जावं लागलेलं आहे, तो प्रश्न यांनी विद्यमान आमदार असताना सुद्धा त्या प्रश्नासाठी सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही आहेत. जर यांना आमदारकीचा राजीनामा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांनी द्यायचा होता, तर त्यांनी सुरुवातीलाच द्यायचा होता. तोही त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रश्न सोडवलेले नाही आहेत. त्यामुळे लोकांचा रोष आहे आणि मला खात्री आहे की ज्या लोकांनी प्रश्न सोडवलेले नाही ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या कुठल्याही आमदाराला हे महाराष्ट्रातली जनता निवडून देणार नाहीये. एकनाथ पवार, तुमच्याकडे मी येतो. का तुम्हाला संधी द्यावी? आता शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे वेगळे आहेत. का तुम्हाला संधी द्यावी? विरोधकांना का निवडून देऊन? खरं तर पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी आहे. ज्या पद्धतीनं विलासरावांनी आणि सुलभाताईंनी सांगितलं, मला वाटतं की दोघांनी एकमेकाच्या विरोधात लढले, परंतु दोघांनी इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे जसं यांनी सांगितलं अनाधिकृत मुद्दा, यांनी सांगितलं विकास कामं, म्हणजे आमदारांचं एकही विकास काम आमदार निधीमधून केलेलं नाही. त्यांनी जे केलं असेल ते महापालिकेच्या निधीमधून केलेलं आहे. या औद्योगिक शहर खऱ्या अर्थानं कामगार नगरी, आणि मी एक टाटा मोटर्समध्ये काम करणारा एक सर्वसामान्य कामगार आहे. इथल्या औद्योगिक नगरीमधल्या कामगारांच्या हाल अपेक्षा, इथली परिस्थिती आहे, याच्याकडे मला वाटतं की जाणून बुजून इथल्या सत्ताधारी मंडळींनी कुठल्याही पद्धतीचं लक्ष दिलं नाही. आणि मला एवढ्यासाठी लोक मतं देतील, म्हणजे जे अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा असेल, गेल्या 8-10 वर्षापासून ही बांधकामं नियमित झाली पाहिजे, अशा पद्धतीचा लढा आम्ही लढतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आपल्याबरोबर आहेत. सचिन चिखले. सचिन चिखले, का तुम्हाला निवडून द्यावं? विरोधकांना का निवडून देऊ नये? काय सांगाल? पिंपरी चिंचवडकर आणि सगळा महाराष्ट्र ऐकतोय आपल्याला. खरं तर मी प्रामुख्याने विद्यमान आमदार आहेत, या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की या शहरामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता सांगितलं की अनधिकृत बांधकामांचा जो विषय आहे तो वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत. त्याचप्रमाणे हे पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे, मिडल क्लास लोकांचं म्हणजे गोरगरिबांचं शहर आहे. या गोरगरिबांच्या शहरामध्ये ज्यावेळेस लोक राहतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांना भेडसावती, तो म्हणजे डबल टॅक्स, शास्तीकराचा जो प्रश्न आहे तो भेडसावतोय. मी स्वतः IT सेक्टरमध्ये काम केलेलं आहे. IT सेक्टर्समध्ये ज्यावेळेस लोक काम करतात, मुलं मुली काम करतात, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस बांधव आमचे आहेत, पोलीस बांधव सातत्याने या ठिकाणी राबतात, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहतोय की इतर राज्यातनं लोंढे वाढत चाललेले आहेत, पण गेले कमीत कमी 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाजिरवाणी गोष्ट घडलेली, ती म्हणजे मावळ गोळीबार प्रकरण. ते गोळीबार प्रकरण अशा प्रकारे झालं की पवना जलवाहिनीचं आपण काम थांबवलं, आणि काम थांबवल्यामुळं इथल्या लोकांची जी पुढची भविष्यातली जी पाणी टंचाई आहे ती आपण प्रामुख्याने पाहिली पाहिजे. सुलभाताई, काय अशा 3 महत्त्वाच्या मोठ्या पोलखोल कराल पिंपरी चिंचवडकरांच्या समोर, पुणे जिल्ह्याच्या जनतेसमोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर, विरोधकांच्या, की त्यांना निवडून देऊच नाही?
मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहे आणि असं असताना सुद्धा शहरातल्या 2.25 लाख जनतेला अनधिकृत बांधकामाच्या नोटिसेस गेलेल्या आहेत, त्यांच्यावरती खटले दाखल केलेले आहेत, पंचनामे झालेले आहेत. सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतंय, म्हणजे जनता या ठिकाणी झोपू शकत नाहीये. शास्तीकर जे आमदार साहेब म्हणाले 2004, तर तपासून बघा, शास्तीकर हा 2008 नंतरच्या बांधकामाला लागलेला आहे आणि हे 10 वर्ष आमदार आहेत. मग आपल्या भागामध्ये काय होते, महाराष्ट्रात काय होते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये, पण आपल्या मतदारसंघामध्ये काय होते ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. 2.25 लाख बांधकाम असतील, 66,000 बांधकाम पाडण्याचे आदेश यांची पत्नी ही महापौर या ठिकाणी होत्या, त्यांच्या शेवटच्या मीटिंगमध्ये 66,000 बांधकाम पाडण्यासाठी नवीन कुमक महानगरपालिकेने घेतलेली आहे आणि ती जॉईन झालेली आहे. या निवडणुका झाल्या ते बांधकाम पाडण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस सरकार करणार आहे. लांडेसाहेब, असं होईल का? एखाद्याला बेघर करणं हे कोणाच्याही तत्वात बसत नाही. आता वाटेल तसं समजा विरोधी पक्षाची लोक बरळत असतील तर त्याला नाईलाज आहे. आणि ह्या सर्व गोष्टीला अनंत बांधकामाच्या बाबतीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी शासनाने सुद्धा एक समिती नेमली, ती IAS अधिकाऱ्यांची समिती नेमलेली, त्याचा अहवाल त्या ठिकाणी त्यांनी तो तयार केलेला आहे. आणि आता निवडणुकीच्या नंतर त्या ठिकाणी एक हा प्रश्न निकाली निघेल. एकनाथ पवार, तुमच्याकडे मी येतो. का तुमच्या विरोधकांना निवडून द्यायचं नाही? काय 3 मोठ्या महत्वाच्या पोलखोल कराल विरोधकांच्या या विधानसभा मतदारसंघातून? आणि एकूण पिंपरी चिंचवडमध्ये तुमचे जे विरोधक आहेत सर्व पक्षीय, काय त्यांची पोलखोल करा? एक तर आमदार साहेब अत्यंत खोटं बोलतायत आणि खोटं बोलण्यामध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या शहरामधल्या मूलभूत प्रश्न जे आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, आमदार साहेब मला बोलू द्या. मूलभूत प्रश्नाकडे ह्या सगळ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये त्यांची पत्नी महापौर, त्यांची राष्ट्रवादीची सत्ता, अजयदादाची टीम होती, अलिबाबा आणि 40 चोरांसारखी जी टीम आहे, अशी टीम या शहरामध्ये होती. मला या टीमनी कुठल्याही पद्धतीचं लोकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या कुठल्याच गोष्टी केल्या नाहीत. दुसरी गोष्ट, जे प्रोजेक्ट आहेत, मला वाटतं की एखाद्या गोष्टीचं 1 कोटीचं जर टेंडर असेल तर ते 10 कोटीचं टेंडर करणं आणि 1 कोटीमध्ये काम करून घेऊन उरलेले 4 कोटी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून खाणं, मला वाटतं एवढाच इथल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या इथल्या नेत्यांचा उद्योग आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं पवना धरणाच्या संदर्भामध्ये सांगितलं, पिंपरी चिंचवड वासियांना कुठल्याही पद्धतीचं रक्तानं माखलेलं पाणी नको आहे. पाणी पाहिजे, पण तू शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. आमदारांनी सांगावं की इथल्या 12.5% शेतकऱ्याच्या ज्या जमिनी गेल्या कित्येक वर्षापूर्वी लोकांनी घेतल्या होत्या, सरकारने घेतल्या, प्राधिकरणाने घेतल्या, 12.5%चा विषय अजूनपर्यंत सोडू शकले नाही. म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत, कामगारांचे कैवारी नाहीत. बाबा आणि 40 चोरची टीम आहे असं म्हणताय ती, मग हा काय विकास नेमका झाला? काय उत्तर द्याल या आरोपाला? अहो, अलिबाबा 40 चोरची टीम नाही तर ही काम करणारी टीम आहे, सर्वसामान्यपर्यंत पोहोचणारी टीम आहे. मला सांगा, कोणती घरं पाडली माझ्या मतदारसंघामध्ये? कमीत कमी बोटामध्ये की 8 ते 10 बस. दिघीमध्ये माझ्या मतदारसंघात घरं पाडली नाही. यांनी कोणी जरी समजा काही सांगितलं ना, त्याची नोंद आहे, माहिती घ्या. खोटं बोलणं काम याच्यामध्ये. मला तर माहिती आहे की माझ्या नागरिकांसाठी मी काम केलेले, मला त्याच्यामध्ये काही माहीत नाही. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांचं घर पाडू नये, गरीब कामगारांचं. माझं तर याच्यामध्ये एक आहे की ज्या अल्प दरामध्ये अल्प याच्यामध्ये असणारे उत्पन्नामधले जी घरकुलं जी बांधली, त्यामध्ये यांच्या शिवसेनेची एक नगरसेविका कोर्टात गेली आणि ते स्टे झालं. ह्या सर्व गोष्टी कोण आहे पाहिलं का? याच्यामध्ये ह्या ज्या सर्व गोष्टी त्यांनी कोणाचं काम केलं, ह्या सर्व गोष्टी जनतेसमोर. त्यांचा आक्षेप काय आपण ऐकून घेऊ. तुम्हाला ते सांगा नेमकं काय आक्षेप आहे? आमदारांनी हे सगळं उत्तर दिलं, समाधान? आमदारांचं मी सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच मुळात बंडखोरीतनं जन्माला आलेला पक्ष आहे आणि आमदार स्वतः बंडखोरी करून निवडून आलेले आहेत. त्यांनी पक्षाची अस्मिता आतापर्यंत कधी जपलेली नाहीये. आता ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा अपक्ष सगळ्या आमदारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस हे आमदार मुंबईतनं परत आलेले आहेत. कारण युती म्हणजे ते युती शिंकाळ्यामध्ये लोणी असतं आणि ते शिंकाळं कधी तुटेल, म्हणजे युती कधी तुटेल आणि आम्हाला कधी ते तिकीट पदरात पडतील अशी वाट ही मंडळी बघत होती. दुर्दैवाने त्यांच्या मनासारखं झालं, पण आमदार तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्यामुळे मी सांगते की राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी सगळ्यात महाराष्ट्रात 4-5 नंबरला जाणारा पक्ष आहे. आपण ठीक आहे, तुमचा आज आवाज असला तरी विलास लांडे हे खरं होईल का? आणि आता तुम्ही सांगा, काय 3 महत्वाच्या पोलखोल आशा कराल तुमच्या विरोधकांच्या की यांना निवडून देऊ नये? नाही, याच्यामध्ये तर एक आहे की यांनी आतापर्यंत कोणतं काम केलं ते सांगावं. की ज्यावेळेस आपण समाजामध्ये गेली अनेक वर्ष नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी काम करतात, विरोधी पक्ष नेत्या होत्या, स्टँडिंग कमिटीच्या सदस्य होत्या, ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मोठमोठे प्रकल्प आणताना त्यावेळी सभागृहामध्ये का नाही विरोध केला, मग का नाही सांगितलं? मग तुम्ही सांगता की ह्या सर्व काही अलिबाबा 40 चोरच्या बाबतीमध्ये सांगतात.
तर मी तर सांगेल की ठीक आहे, भारतीय जनता पार्टीचं मी त्यात सांगू शकणार नाही, पण त्या गेली अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. मग असं कोणतं काम त्या ठिकाणी केलं? विश्वासच नाही. आपल्याला कल्पना असेल की मागच्या महापालिकेमध्ये एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं बजेट हे 10 कोटीपर्यंत गेलेलं होतं. म्हणजे महापालिकेच्या कामामधून पैसा मिळवायचा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, आणि तो पैसा मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिष दाखवून करायचा. आमदार म्हणतायत आजही पिंपरी चिंचवडमधले माझ्या आया भगिनींना डोक्यावरून पाणी आणावं लागते, रस्ते नाहीत. या ठिकाणी शहरामध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत आणि दुर्दैवानं आमदार साहेबांच्या शुभेच्छुक म्हणून जे बोर्ड लागतात ना, ते शहरातले हिस्ट्री रेकॉर्डर गुंड आहेत. म्हणजे आमच्याकडे फोटो आहेत आता मोबाईलमध्ये, मी तुम्हाला दाखवू शकते. अशा लोकांनी जर आमदारांना शुभेच्छा दिल्या तर जनतेमध्ये दहशतीचं वातावरण राहील. त्यामुळे आमचं एकच ध्येय आहे की भयमुक्त भोसरी करणं हे विरोधी पक्षाचं आज ध्येय आहे. आणि मला खात्री आहे सर्वसामान्य नागरिक निश्चितपणे स्वतःला भयमुक्त होऊ इच्छितात, त्यामुळे ते शिवसेनेलाच मतदान करतील. आमदार साहेब, काय उत्तर आहे याला? तुमचे कार्यकर्ते गुंड आहेत किंवा तुम्हाला शुभेच्छा देणारे गुंड आहेत असा आरोप करतायत. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे मोरया गोसावी, या तिन्ही संतांच्या याच्यामधनं असलं हे शहर. आणि याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले की तुका म्हणे जनहित दिल्या घेतल्याचे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी म्हणले की आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे. ह्या सर्व गोष्टी ऐकून घ्या. ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर, ह्या सर्व गोष्टी जर आपण विचार केला तर आम्ही सुद्धा, जर तुम्हाला जर सांगितले कोण बोर्ड लावतो आम्हाला माहीत नाही, परंतु आमचं हे शहर भयमुक्त होण्यासाठी नवीन 2 पोलीस स्टेशनची निर्मिती केली की ह्या सर्व गुन्हेगारीला त्या ठिकाणी आळा बसला पाहिजे. नरेंद्रभाई मोदींचा मी निश्चित आदर करते. पंतप्रधान म्हणून ते अगदी योग्य व्यक्ती आहेत, ते देशाने दाखवून दिलंय. परंतु कितीपर्यंत तुम्ही नरेंद्रभाई मोदींच्या नावावर मतं मागणार आहात ना? स्वतः काय करताय हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जे आहे ना सक्षम सरकार पाहिजे, जे की बदल घडवणार आहे. त्यामुळे आता मोदींच्या नावावर मतं मागायचं भाजपने सुद्धा बंद केलं पाहिजे. एकनाथ पवार मोदींच्या नावावर मतं मागू नका असं म्हणतात. नावावर मतं मागायचं ना, मोदींच्या नावावर मतं मागून त्यांचे 18 खासदार निवडून आले, 3 महिन्यातच विसरून गेले. एवढी कृतज्ञपणाची भावना मला वाटते की दुर्दैवानं एकेकाळी आमच्या मित्रपक्ष असले. 1 मिनिटात आहे, बाळासाहेबांचा आदर आम्ही करतो, परंतु नरेंद्रभाई मोदी ज्या पद्धतीने देशामध्ये विकासाचं राजकारण करतायत, अरे काल परवापर्यंत आमची स्तुती करणारे काल युती तुटली की अशा पद्धतीने करतायत. एकच गोष्ट आहे की शिवसेना इथल्या सगळ्या शिवसैनिकांनी मला वाटते की भारतीय जनता पार्टीहून रस्त्यावरची लढाई भारतीय जनता पार्टीने लढलेली आहे. ते म्हणतात हे सभागृहामध्ये त्या नगरसेविका होत्या, आमदार साहेब म्हणतात ते तुम्हाला उपकाराची भाषा करतात. 18 खासदार त्यांच्यामुळे निवडून आले असं म्हणतात. कसं आहे, हा मोठा राष्ट्रीय विषय आहे. माननीय उद्धव ठाकरे सक्षम आहेत, ते त्याचं उत्तर देऊ शकतात. मोठ्या लोकांच्या नेत्यांच्या बाबतीत बोलणार नाही. मी आधीच सांगितलं की नरेंद्रभाई मोदी ही देशाची गरज होती, देशाने ती भागवलेली आहे. पण महाराष्ट्राची गरज आहे सक्षम नेतृत्व आहे, ना की वेळ आल्यानंतर पाठीत खंजीर खूप असणार. यांचे जे वारकऱ्यांची नावं घेतात, सारखं त्यांच्या नावावर मतं मागतात ना, ह्यांचे स्वतःचे बिर्याणी हाऊस आहेत, स्वतःचे बियर बार आहेत आणि स्वतः सगळं करतात. 2 ऑक्टोबरला सुद्धा यांचं हॉटेल बंद नसतात, ड्राय डेला सुद्धा. मग अशा प्रकारचं काम करतात. स्वतःसाठी बोलायला वेगळं आणि कृतीमध्ये वेगळं. जनता मूर्ख नाहीये, त्यांना समजेल. नावावर खरं म्हणजे राजकारण करू नये. ते खरं म्हणजे 10 वर्ष आमदार होते, सत्ता तुमची महापालिकेत होती. अजूनही आळंदी आणि देहूहून जाणारा जो रस्ता आहे, मला वाटते की मागच्या आठवड्यामध्ये माननीय नितीनजी गडकरींनी चौपदरीकरणाचं केलं. वारकऱ्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना भाजपची होती. खरं म्हणजे वारकऱ्याचं नाव घ्यायचं आणि मी वारकरी संप्रदायातला असं म्हणून कधी वारकरी हा मनानं झाला पाहिजे. आणि आमदार लांडे साहेब वारकरी कधीच नाहीत. लक्षात, आमदार लांडे तुम्ही वारकरी नाही आहात असं ते म्हणतात. माझे वडील गेली 40 वर्ष पायीवर गेले आणि आमची एक पंढरपूरला आणि आळंदीला धर्मशाळा आहे आणि आमची डांगे पंथ, ह्या सर्व गोष्टीचा त्यांनी नाही सर्व माझं कसं आहे की सर्वांसोबत सर्वांसाठी. तुम्ही सगळे आरोप करताय, पण ते म्हणतात मी हप्ता घेत नाही, मी सप्त्याला जाणारा वारकरी आहे आणि त्यांना निवडून देत आहेत लोक. त्यांना निवडून देत आहेत ना लोक. वरून कीर्तन आणि आतून तमाशा. विलास लांडे आमदार साहेब यांच्या बाबतीत सर्व भोसरीकरांना माहिती आहे. ते जे करतात त्यांना पिंपरी चिंचवड शहराचे शरद पवार म्हटलं जातं. जे बोलतात ते कधी करत नाहीत, ही त्यांची ख्याती आहे. मी तुम्हाला या ठिकाणी निक्षून सांगते. आणि ते पुणे आळंदी रोडचं जे म्हणतायत ना, तर ते काम माननीय अजितदादा पवार यांनी त्याला स्टे दिलेला आहे. वर्क ऑर्डर झालेली भोसले नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला ते ऑर्डर मिळाली होती, ते काम त्यांनी थांबवलंय. कारण ते भोसले अजित पवारांना जाऊन भेटले नाहीत, त्याच्यामुळे ते काम थांबलेलं आहे. कुठलंही काम थांबलेलं नाही. नितीन गडकरी साहेबांनी त्याची तारीख जाहीर केली. मला वाटते की महापालिकेचा असेल, पण मला वाटते की सुलभाताईचं आणि आमदारांचा साठेलोट आहे.
त्यामुळे या शहरामधली जनता ह्या दोघांच्या खोट्या एकमेकाच्या आरोपाला बळी पडणार नाही. अत्यंत सक्षम लोकांना अभिप्रेत असलेला सर्वसामान्यांचा कार्यकर्ता कोण आहे इथल्या मतदारसंघामधल्या लोकांना माहित आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ताई बोला. आमदार साहेब ऐका जनता, आता तू बोलू दे मला, ऐक. मी तुम्हाला सांगते, माननीय आमदार साहेब स्वतः आता त्यांच्या मनाला जर खरंच वारकरी येत ना, ते सांगतील. 2009च्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष होते. सुलभा उबाळे शिवसेनेच्या तिकीटावरती उभी होती. एकनाथ पवार यांनी त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांचा प्रचार केलेला आहे. माननीय अजिबात नाही. सगळ्यांना माहिती नाही. यांनी अख्खी जनता सांगते. जनता दाखवेल. शिवसेना भाजपा तर वेगळी आहे. नाही, दोघंही तुम्ही समोर आहात. सांगा. पॉलिटिकल करिअर मध्ये एकही पैसा, विलास लांडे साहेबांच्या समोर सांगतो, एकही पैशाचा जर मी कधी अपव्यवहार केला असेल तर मी राजकारण करू शकणार नाही. पहिल्यांदा सांगितलं, दोघांचे साठलोट आहे. ज्या पद्धतीने मागचे सगळे वर्तमानपत्र बघा, सगळ्या चॅनल्सच्या मुलाखती बघा, आमदारांच्या विरोधामध्ये सातत्यानं आवाज फक्त भारतीय जनता पार्टीने उठवला. ते जर त्यांच्या विरोधामध्ये लढले असते तर 100 गोष्टी आज जे ते बोलतायत ना निवडणूक आल्या म्हणून. विलास लांडे, आपण समारोपाकडे वळतोय. का पुन्हा एकदा सांगा की तुम्हालाच निवडून द्यायचं आणि काय यांची शेवट पोलखोल करायला जातात? नाही, याच्यामध्ये तर एक आहे की यांचं एकमत नाहीये आणि माझं सर्वसामान्य लोकांची एकमत आहे. त्यामुळे मी 100% निवडून येणार आहे. 100% विजयाचा विश्वास आमदार लांडे व्यक्त करताय. दुबईत काय नेमके यांच्या आरोपांना तुमचं उत्तर आहे आणि त्यांच्यावर केलेले आरोप कसे तुम्ही सिद्ध करू शकता? पैसे दिल्याचा जर भ्रष्टाचाराचा पुरावा जनता देऊ शकली असती किंवा कुणी देऊ शकलं असतं, त्यासारखं दुसरं कुठलंही भ्रष्टाचार थांबवण्याचं साधन मिळालं नसतं. हे जनता माहिती आहे. जनतेला त्यांनी सांगितलं जनता सुज्ञ आहे. माझाही विश्वास आहे की जनता सुज्ञ आहे. तर या सगळ्यांना उत्तर जनताच देईल. जनता या सगळ्याला उत्तर देईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले काही वर्षापासून या शहरामध्ये रेड झोनवर प्रश्न हा जो आहे तो प्रलंबित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोशीचा जो कचरा डेपो आहे तो विषय प्रलंबित आहे. तिसरी गोष्ट म्हणजे असे की SRA जो प्रकल्प चालू आहे, झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो प्रकल्प आहे तोही बंद आहे. ही सर्व कामं आपण लोकांसाठी करणार आहोत. ही कधी करणार आहोत? त्या कामासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. एकनाथ पवार जातात. खरं तर रेड झोनचा सचिनने मुद्दा सांगितला. मला माहित आहे की रेड झोनच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये इथले खासदार कालपर्यंत आमच्या मित्रपक्षाचे होते. एकदा फक्त एक कमिटी आणली, कधी आवाज नाही दिला. आमदार 10 वर्ष आहेत. मला वाटतं की नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये हा रेड झोनचा प्रश्न भारतीय जनता पार्टी 100% सोडवेल. येत्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडची, भोसरीची आणि या औद्योगिक नगरीची जनता नेमकी या सगळ्यांपैकी कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकणार आहे ते स्पष्ट होणार आहे. देदणादणमध्ये आपण सगळेजण सहभागी झाले. आपले मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा पुढच्या जिल्ह्यामध्ये भेटूयात पुढच्या उमेदवारांसह. देदणादणमध्ये ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.